मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न आहे, जर शिक्षक दिन शुक्रवारी असेल तर टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी येईल? एका सेकंदामध्ये याचं उत्तर सांगता येत नाही, पण आपण काय करतो, वार काढत बसतो. कसं, आधी शिक्षक दिन कोणत्या वारी आहे, कोणत्या तारखेला ते बघतो, मग टिळक पुण्यतिथी कोणत्या वारी आहे ते बघतो, मग ते दिवस मोजणार, ह्याच्यामध्ये आपण 2 मिनिटं घालवतो. त्याच्या सेकंदात उत्तर कसं येतं ते बघा. इथं 2 ट्रिक दिलेले आहेत मी तुम्हाला. आधी ह्या प्रश्नाची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. बघा, 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि 14 नोव्हेंबर बाल दिन किंवा आपण त्या दिवशी पंडित नेहरूंची जयंती, हे सर्व एकाच वारी येतात. म्हणजे शिक्षक दिन आणि टिळक पुण्यतिथी हे एकाच वारी असते. याचा अर्थ शिक्षक दिन शुक्रवारी आहे तर पुण्यतिथी टिळक पुण्यतिथी कधी येणार आहे? शुक्रवारीच येणार आहे का नाही? समजलं का या प्रश्नाचं उत्तर? आता ही दुसरी ट्रिक बघा. आता ह्या प्रश्नाच्या सोबत ही एक ट्रिक लक्षात ठेवा की 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती आणि 25 डिसेंबर ख्रिसमस नाताळ हे सुद्धा एकाच वारी येतात. हा जर सोमवारी असेल तर हा सोमवारीच येणार, हे सोमवारीच येणार. म्हणजे ह्या तिघांचा वार एकच असतो आणि ह्या चौघांचा वार एकच असतो. आता याला गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 2 का दिलं ते ऐका. महाराष्ट्र दिन जर सोमवारी असेल तर ह्या गटातला सोमवार असेल तर ह्या गटात मंगळवार असतो, म्हणून ह्याला गटाला 1 नंबर दिला, ह्या गटाला 2 नंबर दिला. आता 2 ऑक्टोबर गांधी जयंती बुधवारी असेल आणि शिक्षक दिन हा गुरुवारी असणार, कारण ह्याच्यानंतर हा दिवस येतो. म्हणजे ह्या दोन्ही ट्रिक आणि प्लस ह्या दोघांची मिळून एक ट्रिक, अशा 3 ट्रिक या ठिकाणी तुम्हाला समजल्या. सगळ्यांना समजल्या का बघा? समजल्या ना? आता याच्यावरचा कोणताही प्रश्न आला तरी चुकेल का? आता हे पाठ करा व्यवस्थित. हा, चलो.